राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा झाले ओ सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर वापर कुमारे विवर वापर कुमारे विवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा कुमारे विवर वापर कुमारे विवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरे जय जय 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 आम्हा
व्रत एकादशी व्रत एकादशी व्रत एकादशी व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी 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 अनेकनेनोबा साधन अनेकनेनोबा साधन अनेकनेनेबा साधन अनेकनेनोबा साधन अमुता विषय हरि कीर्तन 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 संगति निरंतर संगति निरंतर संगति निरंतर संगति निरंतर प्रेम धन हे भांडार 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 अनेकनेनोबा साधन अनेकनेनोबा साधन अनेकनेनोबा साधन अनेकनेनोबा साधन अमुता विषय हरि कीर्तन 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 विष्णुदास नारायण विष्णुदास नारायण विष्णुदास नारायण विष्णुदास नारायण मुझे ऐसी परंपरा 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 अनेकनेनोबा साधन अनेकनेनोबा साधन अनेकनेनोबा साधन अनेकनेनोबा साधन अमुता विषय हरि कीर्तन 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 गोपाल कुमारी 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 आमाव्रत एकादशी 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 देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन अनेक नेनोबा साधन देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन अनेक नेनोबा साधन आमचा विषय हरि कीर्तन आमचा विषय हरि कीर्तन
साधन अनेक निरुबा साधन विषय हरि कीर्तन हरि कीर्तन मुता विषय हरि कीर्तन अमुता विषय हरि कीर्तन अमुता विषय हरि कीर्तन अमुता विषय हरि कीर्तन अनेक निरुबा साधन अनेक निरुबा साधन एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेनेवा साधन आमुचा विषय हरि कीर्तन संत संगती निरंतर प्रेम धन हे भंडार अनेक नेनेवा साधन आमुचा विषय हरि कीर्तन विनवी विष्णुदास नारामुची ऐसी परंपरा अनेक नेनेबा साधनामुचा विषय हरि कीर्तन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांल्या दुसरे चरण संतांल्या दुसरे चरण संतांल्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त नामदेव महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र नारायण महाराज यांचा आणि आपल्या परंपरेचा विचार मांडणारा
नामदेवरायाला अधिकारी भक्त म्हणतात. भक्ताचे जे 4 प्रकार आहे, अविष्कृत, अंगीकृत, पुरस्कृत आणि अधिकृत, त्यामध्ये अधिकृत भक्त नामदेव महाराज आहे. अतिशय थोरलं कुटुंब नामदेवरायाचं. एकंदर 14 व्यक्ती. राजा एक गोणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेखनारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई असाई साकराई चौघी सुना पाई नामयाच्या उबाई लेकी निंबाबाई बहिणी वेडी पिशी जनी दासी त्याची. असे एकंदर 14 लोक नामदेवरायाच्या घरी. उल्लेख करतात, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, हे नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 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 14 जण स्मरती हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरी. चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरते नारायणा. सर्वच सर्व घर अभंग लिहायला बसलं. सर्वांनी अभंग लिहिले. त्यामध्ये काही नारायण महाराजांनी अभंग केले. त्यापैकी हा एक अभंग आहे. भगवंताला आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, भक्ती त्याचं नाव आहे जी भगवंताला आवडते. आम्हाला आवडतं ते करणं याला भक्ती म्हटल्या जात नाही. त्याला भक्ती म्हणतात, पण गोचिडी भक्ती. गोचिडा आवडे मसी, गोचिड नावडे तिसी. तुम्ही विचारा, गोचिडाला म्हैस आवडते पण म्हशीला गोचिड आवडत नाही. त्याप्रमाणे आम्हाला आवडतं ते करणं ही भक्ती गोचिडी भक्ती आहे. देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. आणि देव स्वतः सांगतात, एकादशी वरह्यस्ति व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवः. भगवान सांगतात, मला भक्तामध्ये वैष्णव आवडतो, तीर्थामध्ये गंगा आवडती आणि व्रतामध्ये एकादशी आवडती. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंताची कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंताची कोटी गुणे. भगवंताला आवडणाऱ्या ह्या गोष्टी आहे. पण साधू संत सांगतात, समाज ऐकत नाही. शेवटी म्हणावं लागलं, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. बरं ऐकतच नाही का? ऐकल्याशिवाय राहत नाही. पण ज्याचं ऐकायला पाहिजे त्याचं ऐकत नाही. टाळी वाजवा म्हटलं की इकडे तिकडे पाहून घेता आधी, आणि मग कोणी नसल्याची खात्री करतं ओळखीचं, मग टाळे वाजवतं. का बाबा असं का? तुम्हाला नाही माहित महाराज का? अहो, टाळी जर वाजवली, मित्रांना जर बघितलं तर चौकात भेटणार आहे. जय रे, काल तर हबप झाला होता चांगला, टाळ्या वाजवायचा कीर्तनात. म्हणून इथं जर वाजवा म्हटलं, वाजविता टाळी लाज वाटे. बरं, मग ते टाळी वाजवत नाही का? जेव्हा गप्पा रंगतात कट्ट्यावर बसून, तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, तुला काही कळलं का रे? काय? अरे महादुला 12 वर्षाने मुलगा झाला. असं? दे टाळी. अरे तिथं काय कीर्तन आहे का प्रवचन आहे? दे टाळी. हातावरी हात हासून या फळी. पण जिथं वाजवायची आहे, वाजविता टाळी लाज वाटे. तसं ज्याचं ऐकायचं आहे समाज ऐकत नाही,
ऐकल्याशिवाय राहत नाही. अहो एकादशी करा. शक्य नाही महाराज, दुसरं काही सांगा. अरे दररोज नाही एकादशी, 15 दिवसा एक एकादशी, कारे न करसी व्रतसार. शेवटी तळमळीनं म्हणावं लागलं, काय तुझा जीव जातो एकादशे, काय तुझा जीव जातो एकादशे, काय तुझा जीव जातो फराळाच्या मिसे, फराळाच्या मिसे, काय तुझा जीव जातो एकादशे, काय तुझा जीव जातो एकादशे. फराळाच्या मिसे धरणी भेटे, फराळाच्या मिसे धरणी भेटे, काय तुझा जीव जातो एकादशे, काय तुझा जीव जातो एकादशे. काय तुझा जीव जातो एकादशे, फराळाच्या मिसे धणी घेसे. महाराज भाकरीशिवाय नाही जमणार. अरे बाबा भरपूर फळे खात जा, दूध घे. नाही जमणार महाराज. बरं वर्षातून 2 तरी एकादशा अजिबात जमणार नाही. बरं 12 महिन्यातून आषाढीची कर. तेवढं सोडून बोला भाकरीशिवाय जमणार नाही. तेच आजारी पडलं. डॉक्टरनी तपासलं आणि विचारलं, का हो मनापासून सांगा बरं, काय खरंच तुम्हाला जगायचं आहे का? शाबास डॉक्टर, मग तुम्हाला बोलवलं कशाला? मग माझं औषध तेव्हा लागू पडेल, आजपासून तुम्हाला 24 दिवस अन्न खाता येणार नाही. चालेल साहेब. एका यानं 24 एकादशा करत, साधू सांगून मेला तरी एक करीत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. एकादशीच्या व्रताचा प्रारंभ हा दशमीला आहे आणि संपत ते द्वादशीला. दशमी व्रताचा प्रारंभ वेगळ्या दृष्टीने विचार केला. दशमीला 10 वस्तूचा त्याग, एकादशीला 11 वस्तूचा त्याग आणि द्वादशीला 12 वस्तूचा त्याग. दशमीला 10 वस्तू त्यागायच्या आहे. अथ ते नियमान् वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांसे मासं मसुरान्नं चनकान् कोद्रवांस तथा शाकं मधुक् परान्नं च पुनर्भोजन मैथुने दशम्यां 10 वस्तूनि वर्जयेत वैष्णव सदा. ह्या 10 वस्तू दशमीला त्यागायच्या. कांशम काच के बर्तन, मांस, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद नावाचं धान्य, हिरवी भाजी, सहद, दुसऱ्याचं जेवण, 2 वेळेला जेवण आणि भोग. या 10 गोष्टीचा त्याग दशमीला. कांसे मांस मसुरान्नं चनकान् कोद्रवांस तथा शाक मधु परान्नं च पुनर्भोजन मैथुन दशम्यां 10 वस्तूनि वर्जयेत वैष्णव सदा. ह्या 10 वस्तू दशमीला त्यागायच्या आहे. एकादशीला 11 वस्तू त्यागायच्या आहे. द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे उत्तम वाक्यांचे एकादश्यां विवर्जयेत. अशा 11 वस्तू एकादशीला. त्यात पहिली द्यूत क्रीडांचे आणि जुगार खेळणं म्हणा आहे एकादशी के दिन. म्हणजे बाकीच्या दिवशी खेळता येतं असंही डोकं चालवू नका. द्यूत क्रीडांचे, निद्रांचे, झोप घ्यायची नाही, तांबूल विडा खायचा नाही, दंतदावनम मिश्री, परापवादम पैशून्यम चहाडी, स्थेयम चोरी, हिंसा खून, रती भोग, कोपम विनाकारणचं रागावणं, अनृतम वाक्यांचं लबाड बोलणं एकादश्यां विवर्जयेत. या 11 गोष्टी एकादशीला त्यागायच्या. आणि द्वादशीला 12 गोष्टीचा त्याग आहे. कांशम मासम सुरां क्षुद्रम तैलम विनथ भाषणम व्यायामंचे प्रवासंचे पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्शे मासुरे द्वादशाम द्वादशस्त्यजत. या 12 गोष्टी द्वादशीला त्यागायच्या आहे. काचेचं भांड, मांस, सुरा नाम दारू द्वादशीला घ्यायची नाही. म्हणजे बाकीच्या दिवशी घ्यायची असंही डोकं चालवायचं नाही. तुम्ही घेताना विचार करा, दारूमध्ये नशा आहे का माणसात नशा आहे? दारूमध्ये जर नशा असती तर दुकानातल्या बाटल्यानी सुद्धा जाग्यावर उड्या मारल्या असत्या. फुल भरलेली बाटली आहे दुकानात, ती जाग्यावर उभी आहे, पण त्या बाटलीतलं घोटभर याच्या पोटात गेलं म्हणजे याला 40 फूटचा डांबरी एकट्याला पुरत नाही. नशा शराब में नहीं आदमी में है.
अगर नशा शराब में होती तो दुकान में बोतलें क्यों नहीं उछलती. एकही बाटली उडी मारत नाही. आणि एक विचार करा, दारूला माणसं पितात का माणसाला दारू पिती. एकदा पोटात गेल्यावर रस्त्यानं चालताना आपको पता है किस बात का, हमने शराब पी है. अरे शराब तू क्या पिएगा भाई, गैर समझ दूर करो. शराब तुम्हारे खानदान को पिएगी, शराब तुम्हारे स्टेट को पिएगी, शराब तुम्हारे परिवार को पिएगी, शराब तुम्हारे इज्जत को पिएगी, शराब तुम्हारे तबीयत को पिएगी, शराब तुम्हारे पैसे को पिएगी. सभी को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा. तो गैर समझ दूर करो. कितनी भी पावरफुल रही तो जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का तो पूरी जिंदगी सुधर जाएगी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शब्द द्वादशी पुरता आला तरी बाकीच्या दिवशी घ्यायचा असा अर्थ करू नका. म्हणून कांशम मासम सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादश त्यजत. म्हणून दशमीला प्रारंभ होणारं व्रत द्वादशीला संपत. दशमीला एक भुक्त, एकादशीला फार शक्य नाही झालं तर दुग्धपान, नाही शक्य झालं तर फलाहार, आणि द्वादशीला एक भुक्त. दशमीला प्रारंभ होत व्रत, हे द्वादशीला संपत. पूर्वी एकादशीचं व्रत, द्वादशीचं व्रत असे शब्द आले. द्वादशीचं व्रत शब्द आला की राजा अंबरीशाचं नाव पुढे येतं. तसं राजा रुक्माण गदाचं नाव एकादशीच्या व्रतासाठी पुढे येतं. रुक्माण गद एकादशी सर्वांना आणि कल्पना आहे. राजा रुक्माणगद, त्यांची फुलाची बाग होती आणि फुलं चोरीला जायचे, शोकारी ठेवलेले होते. पण तरी चोरी फुलांची व्हायची, चोर सापडत नव्हते. एक दिवस शोकारी आले. सरकार, चोर सापडलेले. कुठले होते रे? स्वर्गातले होते, इंद्राचे नोकर. आपल्या बागेतून फुलं चोरून न्यायचे. इंद्राचे नोकर आणि बागेतून फुलं चोरून न्यायचे. ठीक आहे. रुक्माणगद राजा तिथपर्यंत आला. विमान बंद पडल्यामुळे ते मुद्देमालासह सापडले. इंद्राच्या नोकरांनी सांगितलं, राजे विमान बंद पडलेलं आहे, ते सुरू होत नाही, त्यामुळे आता इलाज नाही. तुमच्या फुलाची चोरी आम्ही करत होतो, कारण इंद्राला तुमची फुलं आवडायची. मग आता दुरुस्त कसं करता येईल बाबा? त्याचे स्पेअर पार्ट इथं नाही मिळणार, कारण तिथे तयार झालेला आहे. म्हणलं एक ऐकलंय आम्ही, मृत्यूलोक आहे ना हा. हो, मग इथे आज एकादशी आहे. आज जर कोणी एकादशीचा उपवास केला असेल, त्याच्या हाताचा स्पर्श जरी आमच्या विमानाला झाला तरी विमान उड्डाण होणार आहे. आता एकादशी म्हणजे काय हे सर्वांना माहिती नसल्यामुळे प्रत्येक जण नाश्ता करून, दुपारचं जेवण करून, 3 वेळा जेवण करून तयार होते. कोणी उपवासी नव्हतं. शेवटी राजा रुक्माण गदाला नोकराच्या करवी दवंडी द्यावी लागली. लक्षात ठेवा, आज कोणी उपवासी असेल त्याच्या हाताने विमान उड्डाण होणार आहे, आणि विमान उड्डाण झालं म्हणजे राजा त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. पण प्रत्येक जण जेवण करून तयार असल्यामुळे कोणी हो म्हणेना. दौंडीवाले फिरतात, ऐका कोणी उपवासी, ऐका कोणी उपवासी, ऐका कोणी उपवासी. असं करीत 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 दौंडीवाले जेव्हा निघाले त्यावेळी एक म्हातारी आपल्या घराच्या पुढे उभी होती. काय काय दौंडी कशाची? म्हातारे, आज जर कोणी उपवासी असेल, एकादशी आहे, तर त्या पुण्यात्म्याच्या हाताच्या स्पर्शानं आमच्या विमान जे बंद पडलं बागेत राजाच्या, ते उड्डाण होणार आहे. मग राजा त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. असं मग माझी सून उपवासी आहे, तिनं एकादशी केली का? नाही रे, सकाळी सकाळी माझ्या मुलानं हाणल्यामुळे, मारल्यामुळे ती वैतागून उपवासी आहे, तेव्हा तेवढीच. असं सांगितल्यानंतर विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सकाळी मुलाचं आणि माझ्या सुनेचं भांडण झालं. रागाच्या भरात माझ्या मुलाने तिला मारलं म्हणून माझी सून पाणी सुद्धा प्याली नाही. असं मग चालेल का राजाच्या बागेत? तशी नाही येणार बाबा. ती जर तशी असती तर उपवासी राहिली असती का? मग माझ्या मुलाला बोलवून आणा. म्हातारीच्या मुलाला बोलवून आणलं आणि तो मुलगा आला आणि सगळी माहिती दिली की हिच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं म्हणजे राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. शेवटी ओट उठ म्हटल्यावर उठली. चल पुढे. मग ती पुढे, हा मागे. राजाच्या बागेमध्ये जिथे विमान बंद पडलं त्या ठिकाणी आणलं. लाव हात विमानाला. विमानाला हात लाव म्हटल्यानंतर त्या माऊलीनं विमानाला हात लावल्या बरोबर विमान उड्डाण झालं. राजा रकमान गदाचे डोळे भरून आले. बापरे, माझ्या नगरात केवढे पुण्यवान लोक आहे की ज्यांच्या हाताच्या स्पर्शानं स्वर्गातलं विमान उड्डाण होतं. एवढं एकादशीचं महत्व आहे म्हणून राजाने त्या दिवशी दौंडी दिली. आजपासून प्रत्येक एकादशीला कोणी जेवण करायचं नाही. परिणाम रुक्मान गद एकादशी नगरी नेली वैकुंठासी, त्याने नेला सारा गाव. लक्षात घ्या, एकादशीचं व्रत म्हटलं की राजा रुक्मान गदाचं नाव पुढे येतं. आता त्रैरासिक मांडा. हेतू पुरस्कर एकादशी केली नाही. त्या पतीनं मारल्यामुळे ही वैतागून उपवासी राहिली आणि उपवासी राहिल्याचा परिणाम की हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे व्रत एकादशी 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 व्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुलसी, देव केशव तीर्थ तुलसी, अनेक नेनोबा साधन, अनेक नेनोबा साधन, अनेक नेनोबा साधन, अनेक नेनोबा साधन. देव केशव तीर्थ तुलसी, देव केशव तीर्थ तुलसी, अनेक नेनोबा साधन, अनेक नेनोबा साधन, अनेक नेनोबा साधन, अनेक नेनोबा साधन. हेतू पुरस्कर नाही, सहज गत्या उपवास घडला तरी त्या एकादशीचं सुकृत की तिच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज सांगतात, आम्हा व्रत एकादशी. एकादशीचं महत्व सांगताना तुकोबाराय या गोष्टीचा उल्लेख करतात. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरते जन, नामे नेमे आचरते जन, नेमे आचरते जन. गाते ऐकते हरि कीर्तन, गाते ऐकते हरि कीर्तन, गाते ऐकते हरि कीर्तन, गाते ऐकते हरि कीर्तन. ते समान विष्णुशी, समान विष्णुशी, ते समान विष्णुशी, समान विष्णुशी. ऐका व्रताचे महिमान, 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 ऐका व्रताचे महिमान. ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुसी. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज उल्लेख करतात, आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. इथे जर केवळ देव शब्द वापरला असता तर याचं कारण बाकीच्यावर हे लक्षण गेलं असतं.
अतिव्याप्ती दोष आला असता. मग अतिव्याप्ती दोष टाळण्यासाठी पुढे केशव शब्द घालावा लागला. देव केशव. केशव शब्दामध्ये एक अर्थ आहे आणि त्या अक्षरातही 3 अर्थ आहे. केशव शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे केशवम क्लेश नाशाय. क्लेशाचा नाश करतो त्याला केशव म्हणतात. पण के नाम ब्रह्मा, शे म्हणजे शंकर आणि ओ म्हणजे विष्णू. जसं मंदिर म्हणजे काय हो, मंदिर म्हणजे देऊळ हा शब्दार्थ आहे. पण मंदिर शब्दात 3 अक्षर आहे. म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. र म्हणजे रम्यता, दी म्हणजे दिव्यता आणि म म्हणजे मंगलता. मंगलता, दिव्यता, रम्यता या तिन्हीचं एकत्रीकरण जिथं आहे त्याला मंदिर म्हणतात. हे अक्षरातले अर्थ आहे. विठ्ठल म्हणजे काय हो, विठ्ठल म्हणजे पांडुरंग सरळ झालं. पण वी म्हणजे विधाता, ठ निळकंठ, ल लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ म्हणजे महादेव, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. म्हणून ब्रह्मदेव वीचा अर्थ आहे, तर निळकंठ ठचा अर्थ आहे, तर लक्ष्मीकांत हा लचा अर्थ आहे. तसं के नाम ब्रह्मा, शे म्हणजे शंकर आणि ओ म्हणजे विष्णू. विष्णू म्हणजे पालन, शंकर म्हणजे संवार, ब्रह्म म्हणजे उत्पत्ती. उत्पत्ती, पालन आणि संवार या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण असा जो केशव. देव केशव तीर्थ तुळसी. केशवाचं पूजन, तुळसीचं तीर्थ आणि एकादशीचं व्रत याशिवाय आम्ही दुसऱ्या साधनाच्या भानगडीत पडणार नाही. आणि कानेनोबा साधन, 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 आणि कानेनोबा साधन. आमचा विषय हरि कीर्तन, आमचा विषय हरि कीर्तन, आणि कानेनोबा साधन, आणि कानेनोबा साधन. आमचा विषय हरि कीर्तन, आमचा विषय हरि कीर्तन, आणि कानेनोबा साधन, आणि कानेनोबा साधन. अनेक नेनेवा साधन, आमचा विषय हरी कीर्तन. भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग आहे, उपायाची नाही वाण येथ. अनेक मार्ग भगवत प्राप्तीचे असले जरी तरी त्यामध्ये सोपा हा भक्ती मार्ग आहे. ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग. आपण सर्व मार्गाचा विचार करा, इतराचं काठिण्य आपल्या लक्षात येईल. ज्ञान मार्ग, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल व विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली व आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी, म्हणजे सर्वसामान्याला न पेलवणारा हा मार्ग आहे. चला योग मार्गाचा विचार करा. इशारा दिला, पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती, खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. ज्याला दात नाही, ज्या म्हाताऱ्याला श्रीखंड चावत नाही, जे पिकलेली केळी खलबत्त्यात कुटून खात वगैरे, आणि त्याला जर लोखंडाचे हरभरे खायला दिले आणि जात जा तालमीत व्यायाम करून येत जा, मग ते म्हातारा पैलवान होईल का मरल. पाये पा लोहाचे चणे जै बोचर या पडती, खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. तद्वत योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिशेल वाटा भागा आला. योग मार्ग दुस्तर आहे. चला कर्म मार्गाचा विचार. कर्म मार्ग सूक्ष्म आहे का. प्रचंड दुधाचे भांडे माझे एक थेंब कांजी पडे, तिथं दुधना दही जोडे करी खवडे दुधाचे. 40 लिटर दुधाचं भांड दुधानं भरलेलं आहे आणि त्या 40 लिटर दुधाच्या भांड्यामध्ये जर कांद्याच्या रसाचा एक थेंब टाकला तर 40 लिटर दुधाचं वाटोळे करतं ते. दूध राहत नाही, त्याचं दही होत नाही. तसं जन्मभर कर्म सांभाळलं आणि थोडी जरी चूक झाली, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा. मग कर्म मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञान न पेलवणारा मार्ग आहे. योग मार्गही दुस्तर आहे. राहता राहतो भक्ती मार्ग, भक्ती पंथ बहु सोपा, पण त्याच्यात पुन्हा 9 प्रकार आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन असे 9 प्रकार आहे.
त्याच्या 2 क्रमांकाला जी कीर्तन भक्ती आहे त्या कीर्तन भक्तीचे पुन्हा 4 प्रकार आहे. रूप कीर्तन, लीला कीर्तन, गुण कीर्तन आणि नाम संकीर्तन. बाकीच्या साधनाच्या भानगडीत आम्ही पडणार नाही का? त्याचं कारण आहे त्या त्या युगामध्ये त्या त्या साधनाला प्राधान्य दिल्या गेलं. सत्ययुगामध्ये ध्यानाला प्राधान्य, त्रेतायुगामध्ये यज्ञाला प्राधान्य, द्वापार युगामध्ये परिचर्येला प्राधान्य आणि कलियुगामध्ये नामाला प्राधान्य म्हणून शब्द घालावा लागला. आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता. आणि कापे काम नाही आता हा आता युग वाचक आहे. आता म्हणजे या युगामध्ये आणि कापे काम नाही का? त्या त्या साधनाच्या द्वारा जे साध्य त्या त्या युगात प्राप्त होत होतं ते कलियुगामध्ये हरी कीर्तनाच्या द्वारा प्राप्त होतं. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, अवघीच साधने कली लाजविली कीर्तने, म्हणून अनेक नेनेबा साधन आमचे वंशी हरी कीर्तन किंवा आमचा विषय हरी कीर्तन. भगवंत आणि संत या दोन्हीचं अतूट नातं जोडणारा शब्द प्रेम आहे. त्या प्रेमापोटी परमात्मा वाटल ते करायला तयार आहे. दुर्योधन को मेवा त्यागो साग बिदुर घर पाए रे, झूठे बेर शबरी के खाए बहुविध प्रेम लगाए रे, आप बने हरि नाय रे, भूल गए ठकुर आए रे, ऐसी प्रीती बडी वृंदावन गोपीन नाच नचाए रे. ही सगळी उदाहरणं प्रेमाची आहे. स्वतः मी द्वारकेचा राजा याचा विसर पडतो आणि सेना महाराजांच्या तर्फे दुसऱ्या राजाची हजामत करायला जातो भगवान, याला प्रेम म्हणतात. द्वारकेचा राजा आहे, विसर पडतो आणि अर्जुनाच्या रथावर सारथी होतो, याचं नाव प्रेम आहे. परकर मधल्या मुली गोपिकांच्या त्यांनी म्हणावं, कन्हैया काय तुला चांगलं नाचता येत म्हणून ऐकलं बाबा. हो चांगलं नाचता येत. तू जर उत्कृष्ट नाचला ना कृष्णा, हा तुला एक कपभर ताक देऊ आम्ही प्यायला. की कपभर या ताकावर जग नाचवणारा देव गोकुळात नाचत होता. कोण आहे हा? तुलसीदासजी वर्णन करतात. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हुजाही निरंतर ध्यावे, जाही अनादि अनंत अखंड छेद भेद सुभेद बतावे, नारद से शुक व्यास रटै पछी आरे तहु पुनि पार न पावे, ताही हर की छोवरिया छिवा भर छाछ पे नाच नचावे. कप भर्या ताकावर ताही हर की छोवरिया छिवा भर छाछ पे नाच नचावे. भगवंतालाही नाचवण्याची क्षमता प्रेमात आहे आणि ते प्रेम साधूच्या संगतीत आहे. म्हणून अपेक्षा नारायण महाराज संत संगती निरंतर, 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 संत संगती निरंतर. प्रेम धन हे भांडार, प्रेम धन हे भांडार, अनेक नेमा साधना, अनेक नेमा साधना. प्रेम धन हे भांडार, प्रेम धन हे भांडार, अनेक नेमा साधना, अनेक नेमा साधना. सर्व गोष्टीची अनुकूलता भगवंताच्याकडे आहे, तरी तोही या गोष्टीचा भुकेला आहे. आपण पहा, द्वारकेचा राजा झाला भगवान श्रीकृष्ण आणि राजा झाल्यावरची घटना, देवकी मातेनं जेवायला वाढलं, ताटातल्या पदार्थाकडे बघितलं भगवान कृष्णाने आणि बाजूला गेले, कोपऱ्यात उभे राहिले
आणि डोळे अश्रूनी डबडबले. देवकी माता चिंतातुर झाली. उद्धवजीला हाक मारली. उद्धव, क्या मां? देखो आज कृष्ण ने भोजन नहीं किया. क्यों? मैं जाता हूं मां, पूछता हूं कृष्ण जी को कि भोजन क्यों नहीं किया. जब उद्धव जी आते हैं, कृष्ण जी. क्या उद्धव? देवकी मैया ने कहा है कि आपने भोजन नहीं किया. तो भगवान रोने लग गए. अरे कमाल है, आप रोते क्यों? द्वारकाधीश हो, आप रोते क्यों? और रोने लग गए. तबीयत तो अच्छे ही ना कन्हैया जी. हाँ उद्धव. तो रोते क्यों? सच कहो उद्धव, मैंने माँ मेरी देवकी को कितनी बार कहा था कि माँ जब थाली परोसते है तो मेरी कसम है थाली में कभी गोरस नहीं रखना. आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव. और जब मैं गोरस देखता हूं भाई, तो मुझे बचपन की माँ जसोदा याद आती है, तो रोने लगता हूं. भोजन नहीं कर सकता. सगळ्या गोष्टीची अनुकूलता ज्या भगवंताच्याकडे आहे, तो या गोष्टीचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला. किंवा भगवंतानी द्वारकेचा राजा झाल्यानंतर एक चिठ्ठी पाठवली यशोदा माईला. सुनहु कान मोरी जसुमती मैया, आवही गेती निचारी पाच मह महला दरदो भैया. प्रात उठे कबऊ न करेहु कलह, कबऊ न पयो पियो मैया. जब ते माता तुम ते बिछरे को न कहेहु कन्हैया. असे मार्मिक शब्द आहे. सुनहु कान मोरी जसुमती मैया. मां, संदेशा कान खोलकर सुनना. तू गळ्यात पडली होती आई गोकुळ सोडताना. भांडू नका माझ्या बाळांनो म्हटलं होतं. मी बैराम दादा अजून भांडलो नाही आई. आणि सारखी तुझी आठवण येते ग. तुला वाटत असेल आता हा द्वारकेचा राजा झाला, याला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? सगळे आहे. जेव्हा मी बाहेर पडतो ना राजवाड्यातून, कानी शब्द येतात, राजाधिराज महाराज भगवान कृष्ण पधारे है. दिवसभर हे शब्द कानी येतात आई. पण तुला सोडल्यापासून जवळ घेऊन पाठीवर हात फिरवून मेरा कन्हैया आजपर्यंत कोणी म्हटलं नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या प्रेमासाठी भगवंत भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला. मग तो तिथे येतो जिथे प्रेम आहे, आणि प्रेम तिथे आहे जिथे संत आहे. म्हणून नारायण महाराज म्हणतात, संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार. आतापर्यंत एकादशीचं व्रत, तुळशीचं तीर्थ, केशवाचं पूजन आणि हरी कीर्तन, नारायण महाराज म्हणतात, ही आमच्या घराण्यातली चालत आलेली परंपरा आहे. विनवे विष्णुदास नारा, 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 विनवे विष्णुदास नारा. परंपरा अमुची ऐसी परंपरा, अमुची ऐसी परंपरा, आणि नोबा साधना, आणि नोबा साधना. विनवी विष्णुदास नारा, आमोची ऐसी परंपरा. कैसी? आतापर्यंत अभंगामध्ये सांगितली ऐसी. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. पंढरी
विष्णुदास नारा आमुची ऐसी परंपरा, ऐसी आतापर्यंत सांगितली तैसी. तीर्थ तुळशीचं, पूजन केशवाचं, व्रत एकादशीचं आणि कीर्तन हरीचं, आमुची ऐशी परंपरा. एक लक्षात घ्या, बापाची परंपरा मुलं चालवतीलच याची गॅरंटी नाही. काहीची परंपरा सगळेच वाईट, काहीची परंपरा सगळेच चांगले आणि काहीची परंपरा रिकाम्या जागा भरा. एक चांगलं एक वाईट, एक चांगलं एक वाईट, एक चांगलं एक वाईट, काहीची परंपरा. हिरण्यकश्यपूची परंपरा डोळ्यापुढे आणा. हिरण्यकश्यपू वाईट, नाव घेऊन येते देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, पण त्याच्याच पोटी त्याच्या कायद्याचं उल्लंघन करणार पोर जन्माला आलं प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारे. हिरण्यकश्यपू वाईट, प्रल्हाद चांगला. पण प्रल्हादाच्या पोटी जन्माला आला विरोचन वाईट. बरं, विरोचन वाईट तर पुन्हा बळी चांगला. भला हुआ सतीन गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हात. उदाराच्या यादीमध्ये नाव घालतात तुलसीदासजी. शिबिदीची हरिचंद्र नरेसा, सहे धर्महित कोट कलेसा, रंती देव बली भूप सुजाना, धर्म धरेव सह संकट नाना. बळी राजाचं नाव. बळी सर्वस्व उदार, बळी चांगला तर पुढे बाणासुर वाईट. हिरण्यकश्यप वाईट, प्रल्हाद चांगला, विरोचन वाईट, बळी चांगला, बाणासुर वाईट, एक चांगलं एक वाईट, काहीची परंपरा. काही सगळेच चांगले, काही सगळेच वाईट. वडिलाची परंपरा मुलं चालविल याची शाश्वती नाही. एक वारकरी वडील होते, गडगंज श्रीमंती, एकुलता एक मुलगा होता आणि वडील सांगतात, बरं का रे बाळू, उद्या महत्वाचं काम असल्यामुळे जातो, पण एक लक्षात ठेव, देवपूजा माझी कधी चुकलेली नाही, उद्या तुला देवपूजा करावी लागेल. बाबा, कधीच काम सांगितलं नाही हो तुम्ही, उद्या मी अवश्य देवपूजा करील. वडील निघून जातात आणि सकाळी आई त्याला जागी करते, अरे बाळू, अरे देवपूजा कर, वडिलाला शब्द दिलाय तू, उठ. उठला. देव पहिल्यांदा बघितले देव्हाऱ्यामध्ये. देव एक 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 धुता धुता त्या दिवशी त्याचे 12 वाजले. त्याने विचार केला की आता हे एवढा कार्यक्रम देव धुण्यात तर बाकीचे फिरणं वगैरे कधी जायचं. आणि म्हणून त्यानं विचार केला आणि बरोबर युक्ती सुचली. कंटाळा आला की युक्ती. एका गुरुकडे एक शिष्य होता आणि गुरुजीकडे शालिग्रामचे काळे देव होते. एक देव हरवला शिष्याच्या हातून, पण गुरुजी रागावतील म्हणून एक टपोर जांभळ तोडलं आणि त्या देवामध्ये ठेवलं. गुरुजी जेव्हा पूजेला बसले, सगळे देव धुवून काढले. नवीन देवाच्या उपस्थितीमुळे पहिल्याची अनुपस्थिती जाणवली नाही. सगळे देव मोजले, व्यवस्थित भरले आणि जेव्हा गंध लावायला सुरुवात केली तेव्हा नवीन देवाला गंध लावला तेव्हा नवीन देवाचा टेरिकॉटचा सदरा फाटला. म्हणजे कळलं तुम्हाला, वरचं टर्कल निघालं, जांभळ लाल दिसलं ते. आणि विचारलं, का रे, काय झालं शिष्या? माझाही दोष नाही गुरुजी, तुमचाही नाही, आपलं देवाचाही नाही. मग तुमचा दोष आहे. कसा काय? अहो, तुम्ही सकाळी धुवून काढता, दुपारी धुवून काढता, संध्याकाळी एखाद्या म्हाताऱ्या देवाला गारठ सहन झालं नसेल, घडी घडी चंदन, घडी घडी पाणी गडगया, स्वामी तो हम क्या जाण. या न्यायानं यानं विचार केला की रोज एवढे देव धुत बसायचे, त्यापेक्षा आपल्या वाड्यामध्ये विहीर आहे, उद्या सकाळी सगळे देव टोपल्यात भरतो, दोर बांधतो, टोपलं विहिरीत खालीवर खालीवर 2-4 वेळा करतो, म्हणजे एका वेळेला सगळ्या देवाला आंघोळ घडल आणि अजून माझ्या पंजोबापासून कधी फिरायला गेले नाही त्यांनाही बरं होईल, व्यायाम होईल. म्हणून त्याने आतून कडी लावली, सगळे देव टोपल्यात भरले, टोपल्याला दोर बांधला, खालीवर खालीवर 2-4 वेळेला टोपलं बाहेर काढलं आणि मग देव सगळे देवहाऱ्यामध्ये लाईनला लावले. तेव्हा एक देव कमी भरला. लक्षात आलं बाळूच्या, बरोबर आहे देवा, कालच्या माझ्या घाईच्या पूजेला वैतागून तू विहिरीमध्ये आत्महत्या केलेली दिसते. पण आनंद झाला, बरं झालं गेला. का? अरे आमच्या घरातलं कोणी मेलं तर सुतक पडल्यामुळे आमचा बाप पूजा करत नाही देवाची. आता तुमच्या देवापैकीच एक देव मेला, सगळ्या देवाला सुतक पडलं, पूजा करण्याचं कारण शिल्लक राहिलं नाही. म्हणून देवाला सुतक पडलं म्हणून बाळूनं त्या दिवशी पूजा केली नाही. दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी नाही, 8 दिवसांनी वडील आले आणि पारमार्थिक वडील असल्यामुळे त्यांनी शेतीबद्दल किंवा पैशाबद्दल, गायीबद्दल विचारलं नाही. बाळू, काय पूजा व्यवस्थित चालली ना रे देवाची? बाबा, अजून 6 दिवस तुम्हीही करू नका.
बापानं हिशोब केला 8 आणि 6 14 होतात. मी घरून गेलो तेव्हा सगळ्यांच्या तब्येती चांगल्या होत्या, मराजोग कोणीच नव्हतं, तर मेलं कोण? हे तर म्हणतं अजून 6 दिवस करू नका. का रे, मी गेलो तेव्हा म्हातारं बरं होतं, अजूनही ते तंबाखू खात बसले बाबा वसरीवर. म्हातारी बरी होती, ती अजूनही गुटगुटीत आहे. अरे मग मेला कोण? देव मेला बाबा. मग अहो घरातलं कोणी मेलं तर आपण पूजा करत नाही सुतक पडल्यामुळे. आता देवातला जर देव मेला बाबा, सगळ्या देवाला सुतक पडलं, आता पूजा करायची नाही, अशी जर परंपरा बापाची चालवणारा मुलगा जन्माला आला तर बापाची परंपरा चालेल का? तुम्ही संतांचं पहा, वंश परंपरा दास मी अंकिता, जसं तुकोबाराय म्हणतात, वंश परंपरा विश्वंभर बाबापासून आतापर्यंत चालत आलेली परंपरा. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत, आणि ती आतापर्यंत सांभाळली देवा. तुम्ही गुरु शिष्याची परंपरा सांगताना विचार करा. जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मा साधी नारायण म्हणते, त्यास जो का सर्वासाध्य गुरु तयाचा ब्रह्मा, अनुग्रहित ब्रह्मा, त्रिस उपदेशित त्रिपाद प्रसादिता वधू दत्तात्रय. दत्तात्रय शिष्य परंपरा, जनार्दन, येदुराजा, ही सगळी परंपरा. एका जनार्दन कृपेस्तव जाण झाली संपूर्ण परंपरा. आपण लक्षात घ्या, ही जसं काहीची परंपरा सगळे चांगले, काहीची परंपरा सगळे वाईट, पण काहीची परंपरा मी सांगितली त्याप्रमाणे. पण इथं नारायण महाराज स्वाभिमानानं सांगतात तसं नाही. आमचे पूर्वज येदुसेठ, जसं तुकोबारायचे पूर्वज विश्वंभर बाबा, तसं नामदेवरायाचे पूर्वज येदुसेठ, आणि येदुसेठ पासून चालत आलेली ही परंपरा आहे. केशवाचं पूजन, तुळशीचं तीर्थ, एकादशीचं व्रत आणि हरीचं कीर्तन. मग आतापर्यंत जे विस्तृत सांगितल्या गेली, नारायण महाराज म्हणतात ऐसी परंपरा. ऐसी म्हणजे कैसी हे ठरलेलं आहे. ऐसेला कैसेनी प्रश्न केला की तैसे हे त्याचं उत्तर. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. कैसे? वत्स धेनुवेचे चित्ती तैसे, म्हणजे ऐसेला कैसेनी प्रश्न केला की तैसे हे त्याचं उत्तर येतं. या न्यायानं आतापर्यंत सांगितली तैसी विनवी विष्णुदास नारा आमुची ऐसी परंपरा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली